नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। बघूया बातमी सविस्तर। जमीन कशीही असो, पाणी कशा प्रकारे द्यायचं, नेहमीच आपण जसं पाणी देतो तसंच पाणी द्यायचं, परंतु जेव्हा आपण स्वतःचं व्यवस्थापन करतो, अंतर मशागत करतो, तिथं परत शेतकरी संपतो आणि उत्पादन आणि ह्याच प्रकारचं कशा प्रकारे द्यायला पाहिजे या संदर्भात सरांनी माहिती दिली। प्रश्न आहे आपल्याला अजूनही प्रश्न पडले की नेमके कोणते प्रोडक्ट, कारण त्यांनी फॉर्म्युला लपवत आहे, फॉर्म्युला कसा असायला पाहिजे त्या संदर्भात ही कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये जर आपण म्हणतो पर्यटन कंटेन एक असतं, तर त्यामध्ये जो फॉर्म्युला घडलेला असतो तो वेगवेगळा असतो आणि त्या फॉर्म्युला त्या उत्पादनामध्ये निश्चित फरक पडतो। या कंपनीचा काय फॉर्म्युला आहे, तशा पद्धतीनं या कंपनीचे उत्पादन आहेत जे वापरले गेले हे आपण आशिष देवकरेंकडून जाणून घेऊ। माझं नाव आशिष देवकर, श्रीराम बायोसीड रिजनल मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यात। सर, आपण जी 6001 जी व्हरायटी आहे एकदम बका पण आहे आणि आपले उत्पादन सुद्धा प्रकारचे लावलेले आहे, आम्हाला काय तर श्रीराम बायोसीड जेनेटिक्स आपली ही जी कंपनी आहे हे रिसर्च बेस्ड कंपनी आहे। भारतात अशा मोजक्या कंपन्या आहे की ज्यांचं स्वतःचं R&D स्टेशन आहे आणि प्रत्येक पिकात जे आहे हा संशोधन जे आहे हे कंपनी स्वतःचं संशोधन करते। त्याच्यामुळे तुम्ही इथं पाहू शकता आपलं कपाशी असो, मका असो किंवा इतर पालेभाज्या असो, हे जे प्रॉडक्ट आहेत हे आपले स्वतःचे प्रॉडक्ट आहेत, स्वतः कंपनीच्या रिसर्च मध्ये तयार झालेले प्रॉडक्ट आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जे म्हटलं की याच्यात काय तंत्रज्ञान आहे, आम्ही फक्त बियाणं नाही विकत तर शेतकऱ्याच्या गरजेनुसार बियाणं बनवतो। जसं समजा आता आपल्याला माहिती आहे की मागच्या 4-5 वर्षापासून जे आहे जास्त पाऊस होत आहे, वातावरण जे आहे निसर्ग जो आहे हा शेतकऱ्याला साथ नाही देत आहे, तर आमच्याकडे असे वाहन आहे की जे कशीही परिस्थिती असली तरी शेतकऱ्याला जे आहे हे हमखास उत्पन्न देते। जसं आपलं कापसाचं 6001 हे वाहन आहे, तर हे वाहन तुम्ही पाहू शकता। या वाहनाचं आपण एक टॅगलाईन ठेवलेली आहे, कशी असो माती कुठेही असो परिस्थिती विजय असेल तुझा, तर असं आपण 6001 आपलं जे वाहन आहे हे कुठल्याही मातीचे कुठल्याही अंतरावर या शेतकरी लागवड करू शकतो आणि पाऊस कमी असो सुद्धा उत्पादन देण्याची क्षमता ही आपल्या बायोसीड 6001 वाहन। तर मक्याचं म्हटलं मक्याचं आपलं 2 वाहन येतात, 9792 आणि आपण एक नवीन वाहन लॉन्च केलेलं आहे ते म्हणजे 9799। तर 9792 हे जे वाहन आहे हे कोणत्याही माती देते, कुठल्याही परिस्थिती देते। जसं मी आधी सांगितलं 9799 आपलं हे जे वाहन आहे हे आपण बागायती शेतीसाठी लॉन्च केलेलं आहे आणि रब्बीमध्ये हे जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता जी आहे हे या वाहनाची सॉरी हे आहे 9792 आणि हे नवीन वाहन आपलं 9799 आहे। तर आपण शेतकऱ्यांसाठी पंप पण लावून ठेवलेले आहे, हे पूर्ण जे आहे हे 9799 आहे, ठीक आहे। आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पालेभाज्या पण आहे, इथं आपण पाहू शकतो। जसं वांग जर म्हटलं तर विदर्भामध्ये जे हिरवं वांग लागते ते श्रीराम बायोसीडचं राधिका या नावाने लागते, ठीक आहे। तर हे वांग जे आहे काटेरी वांग आहे आणि छोट्या साईज मध्ये येते, जे की विदर्भातल्या शेतकऱ्याचे। टोमॅटो जर आपण विचार केला तर 1452 हे देशी सेगमेंट मध्ये आपला टोमॅटो आहे। त्याच्यानंतर भेंडी जर आपण विचार केला तर अपराजिता हे आहे, हे भेंडी आहे। त्यानंतर हिरव्या कारल्यामध्ये आपलं सन्नी या नावानं वाहन येते। त्यानंतर हिरव्या मिरचीमध्ये दामिनी आणि ओजस्वी या 2 मिरच्या येतात। यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे धना, तर 30 दिवसामध्ये तयार होणारा धना जो आहे हा बायोसीड कंपनीचा आहे।
तो 3 दिवस 30 दिवसात हा जो आहे हा कट होते. हे जे आहे हे पूर्ण प्रॉडक्ट जे आहे हे आपल्या बायोसिक कंपनीचे आहे. पण शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस काय होतं, शेतकऱ्यांचं बियाणापासून तो पीक निघेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन करायचं. त्याच्यासाठी एक सेपरेट मार्केटिंग टीम आहे जे मी हँडल करतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यासाठी. तर ते लोक पहिले बियाणं घालून बियाण्यानंतर जेव्हा उगवण क्षमता होईल त्याच्यानंतर भाग व्यवस्थापन कसं करायला पाहिजे वेळोवेळी मार्गदर्शनाचं काम जे आहे हे कंपनी करते. त्यानंतर काय शेतकऱ्यांना एकच संदेश मी देतो की सगळ्यात महत्वाचं आहे बियाण्याची निवड. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे एक वेळा बी जमिनीत गेल्यानंतर शेतकरी काय करू शकतो, मेहनत करू शकतो. पण बियाण्याची जर निवड शेतकऱ्याची तर तिचं जे आहे उत्पन्नात खर्च शेतकऱ्याला बसू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याला निवड जे आहे ते शेतीवर आहे आणि त्याच्या उत्पादनावर आहे. एक वेळा जर उत्पादनात तिथं लॉस झाला तर 1 वर्ष शेतकऱ्याचं जे आहे वाया जाते आणि लॉस होतो. तर त्याच्यामुळे मी शेतकरी बांधवांना एकच विनंती करतो की बियाणं निवडताना योग्य कंपनीचं योग्य बियाणं निवडा की जे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न देईल. असेच नवनवीन व्हिडिओ, बातम्या व सामाजिक उपक्रम बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.